विद्यार्थी मित्रांनो, फर्स्ट इयर 2019 पॅटर्न आणि सेकंड इयर 19 पॅटर्नची इनसेमची डेट काय असेल, एक टेंटेटिव्ह डेट तुम्हाला सांगतो मी. मित्रांनो बघा, जसं आपण आतापर्यंत आपण बघायचो की सेकंड इयरची जी इनसेम व्हायची ती डायरेक्ट सेकंड इयरच्या पोरांचं ऍडमिशन झाल्यानंतर त्यांच्यासोबत व्हायची, म्हणून ती प्रत्येक वेळी ऑक्टोबरमध्ये जायची. कारण डायरेक्ट सेकंड इयरचे ऍडमिशन हे साधारणतः ऑगस्ट सप्टेंबर मध्ये चालायचे आणि ते पोरं आले, त्यांना 10-15 दिवस कॉलेजमध्ये भेटले तर डायरेक्ट सेकंड इयरची मुलं की मग त्यांच्यासोबत डायरेक्ट सेकंड इयरची आणि सेकंड इयर रेग्युलरची अशी मिळून ऑक्टोबरमध्ये साधारणतः 10-15 तारखेनंतर ही इनसेम एक्झाम व्हायची सेकंड इयरची, बरोबर. पण आता ह्यावेळीपासून सेकंड इयरला 24 पॅटर्न आलेला आहे. 24 पॅटर्न आल्यामुळे इनसेम एक्झाम 24 पॅटर्नला तर नाही, ते कॉलेज कंडक्ट करून घेते, युनिव्हर्सिटी घेणार नाही. त्यामुळे आता इनसेम एक्झाम फक्त फर्स्ट इयर आणि सेकंड इयर 19 पॅटर्नच्या बॅकलॉगची मुलांची आहे, बरोबर. आणि तिचे पण एक टेंटेटिव्ह डेट्स मी तुम्हाला सांगतो. आता आपण जर कन्सिडर केलं ते DSYच्या मुलांचा आता विषय क्लोज झाला, त्यामुळे ऑक्टोबरमध्ये तर होऊ शकत नाही. आता जर ऑगस्टमध्ये भेटली, ऑगस्टमध्ये आपण जर कन्सिडर केलं तर आता साधारणतः 19, 20, 21, 22, 23, 24 ऑगस्ट पर्यंत तर थर्ड इयर बीईची इनसेम चालू आहे, म्हणजे तेव्हा पण आपली सेकंड इयरची होत नाही. त्यानंतर पुढे 2-1 दिवस गणपती आले. या सगळ्या जर गोष्टी कन्सिडर केल्या तर आपल्याला एवढं क्लिअर होईल की जी बॅकलॉगची इनसेम एक्झाम आहे तुमची ही लगेच कळतं गणपती नंतरच, म्हणजे आपल्याला असं धरता येईल की सप्टेंबर फर्स्ट वीक मध्येच होईल. सप्टेंबर फर्स्ट किंवा सेकंड वीक, फर्स्ट और सेकंड वीक मध्ये सप्टेंबरच्या ही तुमची इनसेम एक्झाम जाईल. कारण तुम्ही बघा ना, तुम्ही पण स्वतः कॅल्क्युलेशन करू शकता, जसं मी अंदाज दिला आहे. कारण आता थर्ड इयर बीईची चालू असल्यामुळे 25 तारखेपर्यंत विशेष सोडवा, त्यानंतर गणपती येतात आणि गणपतीची ते 1-2 दिवस सुट्टी झाली, म्हणजे सप्टेंबर मध्येच फर्स्ट किंवा सेकंड वीकला एक टेंटेटिव्हली तुमची ही इनसेम एक्झाम फर्स्ट इयर आणि सेकंड इयरची येईल. फर्स्ट इयरची पण येईल, त्या फर्स्ट इयर वाल्यांना लास्ट चान्स राहील. सेकंड इयरची पण ही ओके, हे लास्ट इयर आहे सेकंड इयरला बॅकलॉग वाल्यांना. सो ह्यावेळी 19 पॅटर्नचे मुलं जेवढे आहे फर्स्ट इयर सेकंड इयर, त्यांनी ह्या इनसेम मध्ये तुमचे जे पेपर बाकी ते सिरियसली द्या आणि इनसेम क्लिअर करा, पेपर काढून घ्या. कारण पुन्हा विषय काढण्यास संधी येणार नाही, पुन्हा पॅटर्न चेंज होऊन जातो, तुम्ही पॅटर्न चेंज होऊन जाईल तुमचं, कळालं. सो या पद्धतीने मी सांगितलं, ह्या टेंटेटिव्ह आहे, याच्यात पण चेंज होऊ शकतो. एक जस्ट रोज मला पोरं विचारता, क्लासला येणारे विचारता, रोज कॉल येतात त्याच्यावर विचारता, खाली कमेंटमध्ये आम्हाला विचारता, त्यामुळे म्हटलं की एक टेंटेटिव्ह तुम्हाला डेट सांगून द्यावी जेणेकरून तुम्ही अभ्यासाला लागून जाल. सो मित्रांनो, अजून काही डाऊट असले कमेंट मधल्या, चॅनल सबस्क्राईब करा आणि पर्पल ॲट चॅनल नक्की सबस्क्राईब करा. इंजिनिअरिंगला तुम्हाला ग्रो करण्यासाठी, टॉप करण्यासाठी, इंजिनिअरिंग सोपी करण्यासाठी आम्ही नेहमी बेस्ट ऑफ बेस्ट नंबर ऑफ व्हिडिओ बनवत असतो. बघा आपले कितीतरी व्हिडिओ. आणि सेकंड इयर फर्स्ट इयर हे बॅकलॉग क्लिअर करायचे असेल ना, बेस्ट ऑप्शन आहे आपलं पर्पल ॲट ऍप्लिकेशन. डाउनलोड करा, रेकॉर्डेड लेक्चर बघा, आवडले तर कोर्सेस सबस्क्राईब करा. कारण आम्ही दिलंय तेवढंच केलं तरी तुमचे विषय गॅरंटेड स्कोर होतात. तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही, काहीच वेगळं करायचं नाही, काही रेफर करू नका. फक्त आम्ही कोर्सेस मध्ये दिलंय तेवढं जरी रेफर केलं ना, तुमचं फर्स्ट इयर 19 सेकंड इयर 19 पूर्ण तुमचे बॅकलॉग क्लिअर होतील, एवढी पर्पल ॲटची तुम्हाला 100% गॅरंटी. सो नक्की कोर्सेस बघा आणि तुमचे एनर्जेटिकली तुमचे विषय क्लिअर करा. थँक्यू.